विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करीत आहोत. काल आपण सगळं बिंबिसाराबरोबरचं वार्तालाप ऐकला. त्याच्यानंतर त्यांच्याशी उत्तर दिलेलं तेही बघितलं. यानंतर मग त्यांनी शांततेच्या वार्ताच्या शोधात निघालेले आहे. आता हे करत असताना आपण आज भाग तिसरा पहिला खंड भाग तिसरा त्याच्यामधला पहिला भाग आपण बघत आहोत. नव्या प्रकाशाच्या शोधामध्ये नंबर 1, भृंग ऋषीच्या आश्रमात. इतर मार्गाचे अध्ययन करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. मार्गात त्यांनी भृंग ऋषीचा आश्रम पाहिला व तो आतून पाहण्याच्या जिज्ञेसेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला. सरपण आणण्यासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात तपस्येकरिता आवश्यक वस्तू जसे समिधा, सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमाला पाहण्यासाठी जमा झाले. आश्रमवासियांच्या आदर सत्कारांचा स्वीकार केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. मुक्तीची इच्छा बाळगणाऱ्या त्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम निरीक्षणपूर्वक पाहिला. त्या सौजन्यशील सिद्धार्थांनी त्या पवित्र तपोवनात तपस्यानी चालवलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमतच पाहिले. त्यानंतर तपश्चर्याचे मंत्र आत्मसात असलेले ब्राह्मण भृंग ऋषीने त्यांना तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे समजावून सांगितली. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्याचे अन्न होय. परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काही जण पक्षातील दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे वायुभक्षी असतात. जणू काही ते मुंग्याची वारुळच झालेली आहे. दुसरे काही जण महत्प्रसाने दगड खाऊन आपली भूक भागवतात, तर काही जण आपल्या दाताने भरडून दाणे खातात. इतर काही जण दुसऱ्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात व त्यावर निर्वाह करतात. दुसरे काही जण आपल्या जटांना पाण्यात सतत भिजवत ठेवून गाऊन अग्नीला 2दा अर्धे अर्पण करतात आणि काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात. त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून खातात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यानंतर उच्च तपश्चर्याने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्यानं मृत्यूनंतर पुन्हा मृत्यूलोक मिळवतात. तपश्चर्याचा दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. ते असे म्हणतात की दुःख सहन करणे हेच पुण्याचे मूळ आहे. तर नवीन शोधामध्ये त्यांना आलार कलाम यांच्या आश्रमात जायचं होतं आणि त्यांच्यासाठी त्यांनी राजगृह सोडलेला आहे. पण वाटेत त्यांना भृंग ऋषीचा आश्रम पाहिला आणि तो आतून कसा आहे म्हणून ते आश्रमामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस आश्रमात राहणाऱ्या जे काही साधक होते, जे काही विद्यार्थी होते, जे काही शिक्षक वर्ग होता, ते सर्व आता पुन्हा परतायला लागलेले आहेत. येताना त्यांनी सरपण म्हणजे लाकडं जाळण्यासाठी लाकडं आणलेले होते. समिधा म्हणजे यज्ञामध्ये टाकणारे काही फुलं फळं असे ते घेऊन आलेले होते. आणि त्यांनी सिद्धार्थाला बघितलं, त्याची ती गौरवर्ण बघितलं. ते आपल्या पर्णकुटीत न जाता
ते सर्वजण गौतमाभोवती त्याला पाहण्यासाठी जमा झालेले आहेत. गुरुजन आल्यानंतर त्या गुरुजनांना त्यांनी आदरपूर्वक नम्रतापूर्वक सर्वांना वंदन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. मग हे सर्व करत असताना सिद्धार्थ त्या आश्रमाकडे अगदी निरीक्षण, काळजीपूर्वक निरीक्षण करत आहे. ते करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळे साधक तपश्चर्याचे वेगवेगळे प्रकार करत होते. त्यावेळेस त्या भृंग ऋषीने सिद्धार्थाला त्या तपश्चर्याचे प्रकार आणि ते तपश्चर्या कशी करतात आणि त्या तपश्चर्याचे फळ काय भेटते हे सर्व त्यांना समजावून सांगितलेलं आहे. मग या लोकांचं खाद्य काय आहे? काही लोक पाण्यातून उत्पन्न होणारेच खातात, तर काही लोक न शिजवणारं अन्न खातात, तर काही जण फक्त गवत खातात, तर सर्पाप्रमाणे काही वायुभक्ष्य खातात. तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या प्रकारचं, कोणी आपले जे जटा आहे ते पाण्यामध्ये सोडून तपश्चर्या करतात, कोणी पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या करतात. तर असे हे तपश्चर्याचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी दिसून येतात. आणि ज्याची जेवढी तपश्चर्या जास्त त्याचा स्वर्गप्राप्ती होईल, ज्याची तपश्चर्या कमी त्याला पुन्हा मृत्यूलोकामध्येच त्याला जन्म मिळेल. आणि दुःख सहन करणे म्हणजेच पुण्य मिळवणे असा त्यांचा एक भाग होता. हे ऐकल्यावर गौतम म्हणाले, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमच्या तपश्चर्याचा नियमही मला समजला नाही. यावेळी मी एवढेच म्हणू शकतो की आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे, परंतु ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा, त्यावर उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची अनुज्ञा द्या. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे, असा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होती काय किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे निष्ठेने तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारचे आश्रय दिला, अत्यंत दया दाखवली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या आत्मसौख्यांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला आता दुःख होत आहे. मला इथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नाही. कारण पूर्वीच्या ऋषीने सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलारकाला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. हे सर्व बघितल्यानंतर त्यांना असं वाटते की अरे, इथे तर फक्त स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे, स्वर्गात जाण्यासाठी तपश्चर्या करण्याचे वेगवेगळे प्रकार आहे, परंतु सिद्धार्थाला या ऐहिक जीवनामध्ये दुःखाचा विचार करायचा आहे. तो दुःख कसा दूर करायचा, त्याच्यावर उपाय कसा शोधून काढायचा हे असल्यामुळे समाधी मार्ग असेल, सांख्य तत्वज्ञान आहे, यासाठी त्याला बाहेर जायचं आहे. आणि म्हणून तो तिथल्या ऋषी मुनीची, त्या भृंग ऋषीची आज्ञा घेतो की मला इथं जाऊ द्या. आणि हे जाऊ देताना हे तुमच्या मनामध्ये असं मनात आणूही नका की इथे कोणाकडून चूक झाली असेल किंवा मला हे आवडलं नसेल, असं काही नाही. उलट तुम्हाला सोडून जाताना मला जसं मी घर सोडलं तसंच या ठिकाणी मला दुःख होत आहे, परंतु या सर्व शिक्षणाचं जे मूळ गुरु आहेत आलारकाला, यांना मला भेटण्याची इच्छा आहे, मला तिथे जाऊ द्यावे. त्यांचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृंग ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुमचे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तुम्ही तरुण असले तरी स्वर्ग आणि मुक्ती यांच्या तुलनात्मक संपूर्ण विचार करून तुम्ही मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे. या ध्येयाने प्रेरित झालेले तुम्ही खरोखर शूर आहात. तुम्ही जे सांगितले तेच तुमचे निश्चित उद्दिष्ट असेल तर तुम्ही ताबडतोब विंध्य कोष्ठास जा. आलारकाला
ऋषी तिथे राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे. त्यांच्याकडून तुम्हाला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुमचे उद्दिष्ट त्यांच्याही पलीकडे आहे असे तुम्हाला दिसून येईल. तुमचं उद्दिष्ट मला लक्षात आलेलं आहे. तुम्ही तरुण जरी असले तर तुमच्या समोर एक ध्येय आहे, एक उद्दिष्ट आहे आणि ते अलार कलामाजवळ तुम्हाला मिळेल. परंतु मला असं वाटते की ते ज्ञान घेतल्यानंतरही तुम्हाला त्या पलीकडे ज्ञान मिळवायचं आहे हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर दिसून येईल असं मला वाटते. मी तुम्हाला जाण्याची परवानगी देत आहे. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृंग ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर अलार कलाम मुनीचे वसतिस्थान शोधावयास निघाले. अलार कलाम त्यावेळी वैशालीस राहत होते. गौतम तिथे गेले. वैशालीला पोहोचल्यावर ते त्यांच्या आश्रमात गेले. अलार कलामाकडे जाऊन ते म्हणाले, आपल्या सिद्धांताचा अभ्यास सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृग ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर गौतम अलार कलाम मुनीचे वसतिस्थान शोधावयास निघाले. त्यावेळेस ते वैशालीला राहत होते. तिथं पोहोचल्यावर ते त्यांच्या आश्रमात गेले आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना वंदन करून ते म्हणाले, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावेळेस अलार कलाम म्हणाले, तुमचं स्वागत आहे. माझा सिद्धांत असा आहे की तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यात तुम्ही अगदी सुपात्र आहात. अलार कलाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी सदोष असूनही निर्दोष झालो की काय असा मला भास होत आहे. म्हणून आपला सिद्धांत काय आहे ते कृपा करून आपण मला सांगाल का? अलार कलाम म्हणाले, तुमचे सील, तुमच्या स्वभावाचा प्रामाणिकपणा आणि तुमचा दृढ निश्चय याच्यामुळे मी इतका प्रभावित झालो आहे की तुमच्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुमची कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हे उत्तम श्रोता, आमची तत्व ऐक. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना अलार कलाम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूलभूत तत्व आहेत. मी तुम्हाला ती सारांश स्वरूपाने सांगितले आहे. अलार कलामाने केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाले. मग अशा रीतीने गौतम त्या अलार कलामच्या आश्रमात गेले. अलार कलामानं त्यांचं स्वागत केलं आणि एवढंच म्हणले की तुम्ही ही विद्या लवकर प्राप्त करू शकाल. त्यावेळेस सिद्धार्थ म्हणतो की तुम्ही माझ्यावर ही जी दयादृष्टी दाखवली त्याबद्दल मला अतिशय आनंद झालेला आहे. मला तुमच्या या ज्ञानाचे काही मूलभूत तत्वे आहे ते समजावून सांगा. आणि अलार कलामाने ती त्यांना समजावून सांगितले. समजावून सांगण्याची त्यांची अत्यंत चांगली पद्धत आणि समजणारी ती सोपी पद्धत बघून गौतम अतिशय आनंदित झालेले आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची समाधी माहिती करून घ्यावी असे त्यांना वाटले. ध्यान मार्गातील 3 पद्धती होत्या. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोश्वासाद्वारावर नियंत्रण ठेवल्याने चित्ताची एकाग्रता होती. एका पद्धतीमध्ये आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धत अनुसरलेली होती. दुसऱ्या पद्धतीमध्ये प्राणायाम नावाची पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत श्वासोश्वास प्रक्रियेचे 3 भाग होते. श्वास आत घेणे,
त्याला पूरक, श्वास रोखून धरणे त्याला कुंभक आणि श्वास बाहेर सोडणे त्याला रेचक. श्वासाला नियंत्रित करण्याची आणखीन एक तिसरी पद्धत तीच समाधी नावाने ओळखल्या जाते. आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलार कलामच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून ते आलार कलामाशी त्याविषयी बोलले आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय, तेव्हा मोठ्या आनंदाने मी हे तुम्हाला शिकवण. तर शेवटी त्यांना असा ज्ञान घेताना, वेगवेगळं ज्ञान घेत असताना ध्यान मार्गाची जी पद्धती आहेत, त्याच्या त्या 3 पद्धती आहेत, ते महत्त्वाचं आहे. कोणतंही शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्या ध्यान मार्ग कोणत्या आहेत, त्याच्या त्या 3 पद्धती कोणत्या आहेत, तर त्या तिन्ही पद्धतीमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे. श्वासावर नियंत्रण ठेवणे हे जर ठेवलं तर आपल्या मनावर, आपल्या चित्तावर आपली एकाग्रता होते. याच्यामध्ये जी पहिली पद्धत आहे आनापानसती, याच्यामध्ये श्वास नियंत्रणाची पद्धत होती. दुसरी पद्धत होती प्राणायाम नावाची जी पद्धत होती. या पद्धतीमध्ये तुम्ही जे काही श्वासोश्वास करतात त्याच्या 3 पद्धती आहेत. एक, हे महत्त्वाचं, आता तुम्हाला हे माहीतच आहे, श्वास आत घेणे त्याला पूरक, घेतलेला श्वास त्याला रोखून ठेवणे त्याला कुंभक असं म्हणायचं, आणि जे सोडतो त्याला रेचक असं म्हणायचं. आणि तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे समाधी पद्धत आहे. आणि या सर्व ज्ञानामध्ये आलार कलाम हे अत्यंत कुशल मार्गदर्शक होते. म्हणून सिद्धार्थ किंवा गौतम त्यांना म्हणतो की हे सर्व ज्ञान तुम्ही मला द्यान का, तेव्हा आलार कलाम त्यांना म्हणतो मोठ्या आनंदाने. आलार कलामाने ध्यान मार्गाचे तंत्र त्यांना शिकवले. त्यांच्या एकूण 7 अवस्था होत्या. गौतम त्या तंत्राचे दररोज अभ्यास करू लागले. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय, असे गौतमाने आलार कलामला विचारले. आलार कलामाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकवण्यासारखं जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने आलार कलामाचा निरोप घेतला. समाधीमधले जे अवस्था आहे त्याच्या एकूण ज्या 7 अवस्था होत्या, त्या 7 अवस्था ते दररोज अभ्यास करू लागले आणि लवकरच त्यांनी ते शिकून घेतलं. हे शिकून घेतल्यानंतर ते आलार कलामला म्हणाले की आता याच्या पुढे काही आहे का. त्यावेळेस आलार कलाम म्हणतात, आता माझ्याकडे काही नाही. तेव्हा गौतम त्या आपल्या गुरुचा, आलार कलामचा निरोप घेतात. पुढे उद्दक रामपूत नावाच्या दुसऱ्या योगाविषयी गौतमाने ऐकलेले होते. आलार कलामने जे ध्यान तंत्र संशोधित केले होते त्यापेक्षा एक वरची पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यान विधी त्यांनी शोधून काढल्याबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांचा तो ध्यान विधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून ते उद्दक रामपूताच्या आश्रमात गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिक्षण घेऊ लागले. थोड्याच काळात उद्योगाच्या ध्यानविधीची 8वी पायरी त्यांनी आत्मसात केली. उद्दक रामपूताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळवल्यानंतर गौतमाने आलार कलामला जे प्रश्न विचारला तोच प्रश्न रामपूतालाही विचारला की आणखीन काही शिकवण्याजोगे आहे का. तेव्हा उद्धम रामपूताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुम्हाला शिकवण्याकरता माझ्याजवळ आता काही नाही. आलार कलाम आणि उद्धम रामपूत हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत, त्यांच्या पद्धतीचे शिक्षण मिळावे असा त्यांनी विचार केला आणि म्हणून ते मगध देशात गेले. त्यांना असे आढळून आले की त्यांच्या ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छ्वास असला, त्यांच्यावर नियंत्रणावर आधारलेली असली तरी कौशल देशातील
प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोश्वास करण्याची नव्हती, तर श्वासोश्वास पूर्णतः थांबून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. या ठिकाणी जे श्वास घेणे श्वास सोडणे असं नव्हतं, तर एकदा घेतलेला श्वास तो पूर्णपणे थांबून चित्ताची एकाग्रता साधण्याची ती कला होती. गौतम ही प्रक्रिया शिकले. त्या चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना वेदनादायक आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत, असे जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुराने कोणी आपले डोके चिरत आहे असे जाणवले. ते अतिशय तीव्र वेदनादायक प्रक्रिया होती. तरी पण तिला देखील आत्मसात करून गौतम यशस्वी झाले. समाधी मार्गाचे अशा प्रकारचे शिक्षण त्यांनी संपूर्ण पार केलेलं आहे. यानंतर आहे आता तपस्येची कसोटी. गौतमाने साख्य आणि समाधी मार्ग यांचे निरीक्षण केले होते, परंतु वैराग्य मार्गाचे परीक्षण केल्याशिवाय त्यांनी भृंग ऋषीचा आश्रम सोडला होता. त्यांना असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपणाला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेले. तिथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उरुविल्ला इथे गयेचे राजश्री नेग्री यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी नेरजरा नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्यांना जे परिवारजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती, ते 5 परिवारजक त्यांना उरुवेला इथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करत होते. त्या भिक्खूंनी त्यांना तिथे पाहिले आणि त्यांनी आपणाला बरोबर घ्यावी अशी विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्यप्रमाणे वागून त्यांनी त्यांच्या आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होत. काही वेळा ते भिक्षेसाठी 2च घरी जात, पण एके दिवशी 7पेक्षा अधिक घरी ते जात नसत. प्रत्येक घरी केवळ 2च घासाची भिक्षा घेत, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घासाची भिक्षा ते स्वीकारत नसत. दररोज ते फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असत, पण 7 वाट्यापेक्षा अधिक अन्न ते स्वीकारत नसत. काही वेळा ते दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असत. कधी आठवड्यातून एकदा, तर कधी 15वाड्यातून एकदा. याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याची त्यांचे कडक नियम होते. आता सगळी विद्या प्राप्त झाल्यानंतर त्यांना आता वैराग्य सगळं सोडल्यानंतर जो तपस्या जी काय आहेत त्याची आपण अनुभव घ्यावा, यासाठी ते गया या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणी राजश्री नेग्री यांच्या आश्रमात ते अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी वस्ती करण्याचं त्यांनी निश्चित केलं. त्या ठिकाणी नेरजरा किंवा निरंजना नदीच्या काठी त्या एकांत स्थळी होते. त्या ठिकाणी त्याला जे 5 पहिले त्याचे परिवर्जक भेटले होते, तेही त्या ठिकाणी मिळाले. त्यांनी विनंती केली की आम्हालाही तुमच्या बरोबर येऊ द्या. त्यांनाही त्यांनी घेतलं आणि या ठिकाणी त्यांच्या ज्या तपस्याच्या कसोट्या होत्या, भिक्षा मागायच्या ज्या काही कसोट्या होत्या, हे अत्यंत कडक होते. कधी 2 दिवसानं खायचे, कधी आठवड्यानं खायचे, तर कधी 15 दिवसातून एकदा खायचे. कधी 1च घास खायचे, तर कधी 2च घास खायचे. अशा तऱ्हेनं त्यांनी त्यांच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास वरच्या वर तीव्र कठीण होऊ लागले. हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीप्रमाणे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरचे पीठ अथवा तेल बियाचे पीठ
एवढाच त्यांचा आहार असे. रानटी फळे, कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावर पडलेल्या फळावर ते आपली गुजराण करत असत. कधी कधी तर रानटी फळे किंवा झाडावरचे जे काही खाली फळं पडत त्यावरच ते गुजराण करत असत. त्यांचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारखे चिंध्याचे, झाडाच्या सालीचे, काळवंटीच्या संबंध किंवा अर्ध्या कातळीचे, गवताचे, झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्याचे, माणसाचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे त्यांच्या कातड्यापासून किंवा गवतापासून बनलेले त्यांचे वस्त्र असत. त्यांनी आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढले. उभे राहून घेतलेले आसन ते बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसत. मांडी घालून बसल्यावर ते कधी उठत नसत, तर कधी मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच ते हालचाल करत असत. त्यांच्या तपश्चर्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. कधी उभंच राहून करत, तर कधी मांडी घालूनच करत. अशा रीतीनं ते वेगवेगळ्या प्रकारे तपश्चर्या करत होते. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेले होते की आपल्या शरीराला पराकाष्ठाच्या येतना आणि वेदना देण्यासाठी ते जगू लागले. इतक्या तपश्चर्या ते कठीण करत गेले, इतक्या आपल्या शरीराला ते वेदना देऊ लागल्या. अनेक कडक कडक जे काही वैराग्याच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या करण्याचा ते प्रयत्न करू लागले. शेवटी ते इतक्या किळसवाण्या अवस्थेला पोहोचले की त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण यांच्या थराचे थर साचले आणि शेवटी ते आपोआप गळून पडू लागले. आरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्यांनी आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईन असा इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. त्यांचं हे जे आहे आश्रम, तपस्या करण्याची जी पद्धत होती ती जंगलामध्ये, एकदम घनदाट जंगलामध्ये करत, की जिथं कोणताही माणूस अगदी दिवसा जायला तिथं भीत होता, अशा ठिकाणी ते आपली तपश्चर्या करत होते. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री ते उघड्या हवेत राहत असत आणि दिवसा ते काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये रात्री जेव्हा कडक थंडी असत तेव्हा ते तपश्चर्या उघड्या हवेमध्ये करत असत. दिवसा ते जंगलामध्ये जिथं अंधार असे त्या ठिकाणी ते तपश्चर्या करत असत. परंतु पावसाळ्यापूर्वी कडक उन्हाळ्याच्या शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा ते अंग भाजून काढणाऱ्या उन्हात उभं राहत आणि रात्री गुदमवून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहत असत. ते कडक थंडीत कडक उन्हामध्ये आपल्या तपश्चर्या करत होते. जळलेल्या हाडाची उशी करून ते स्मशानात झोपत असत. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त एक शेंग खाऊन, त्यानंतर एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागले. अशा रीतीनं त्यांनी तपश्चर्याचा मार्ग वरच्या वर अत्यंत कडक कडक करू लागले. सुरुवातीला फक्त एक शेंग खायची, नंतर एक शेंगाचा एक दानाच खायचा, नंतर ती एकच तीळ खायची किंवा एकच तांदळाचा कण खायचा. ज्यावेळी दररोज ते फक्त एक दाना खाऊन राहू लागले त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले. ते आपले बोट चाचपू लागले तर त्यांच्या पाठीचा कणा त्यांच्या हातेला लागे आणि पाठीचा कणा चाचपू लागले तर त्यांचे पोट हाती लागे. इतके त्यांचे पोट त्यांच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते. याचे कारण ते अत्यंत कमी खात होते. तर अशा तऱ्हेनं ते तपश्चर्याचा अत्यंत कठीण कठोर प्रयोग ते स्वतःवर करत होते. थंडीत, पावसात, वाऱ्यात त्या याच्यामध्ये आपल्या शरीराला यातना देत. बरं, शरीराला यातना देत नव्हते तर त्यांनी अन्नाचा त्याग केला होता. एवढा त्याग केला होता की त्यांच्या शरीरात पोट आणि पाठ ही एक झालेली होती. पोटाला स्पर्श करावं तर पाठ लागत होती, पाठ्याला स्पर्श करावं तर पोट लागत होतं.
अत्यंत याचं कारण ते अत्यंत कमी खात होते. अशी कडक तपश्चर्या ज्ञान मिळवण्यासाठी ते करत होते, परंतु त्यांना या अवस्थेत सुद्धा काही ज्ञान भेटलेलं नाही. बाकीचा भाग आपण उद्या बघूया. तपश्चर्याचा त्याग.